पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड, संपर्क 02186 24 22 45। बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली आणि अल निनोचे संकट यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत। ऑगस्टच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांश भागातून पाऊस गायब झालाय। त्यातच हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे। पुढील 24 तास महत्त्वाचे असून 10 ऑगस्ट रोजी पुणे घाटमाथ्यासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 8 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट असेल। या ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। सोमवारचे सविस्तर हवामान अपडेट जाणून घेऊयात। कोकणातील पुढील काही दिवस मोठ्या पावसाची शक्यता नाही। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होईल। हवामान विभागाने पुढील 4 दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला असून कोणत्याही महत्त्वाचा अलर्ट नाही। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक घाटमाथा, अहमदनगर या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। जळगाव, नाशिक या 2 ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। त्यामुळे सोमवारसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यानंतर पाऊस उघडीप होईल। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस तसेच मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे। घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील 24 तासानंतर 3 दिवस पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात मोठ्या पावसाचा इशारा नाही। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला। जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरींचा अंदाज आहे। विदर्भात काही भागात पावसांसह वादळी स्थिती राहणार आहे। अमरावती, अकोला, नागपूर आणि वर्धा 10 ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल। या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही। एकंदरीतच 10 ऑगस्ट रोजी राज्यातील 8 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मात्र 11 ऑगस्ट पासून पावसाचा जोर पूर्णपणे ओसरण्याची शक्यता आहे। मंगळवारपासून पुढील 3 दिवस पावसाचा कोणताही इशारा नाही। विशेषतः 15 ऑगस्ट पर्यंत हवामानाची ही स्थिती राहण्याची शक्यता असून पुन्हा मान्सून सक्रिय होईल। बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवून पुढील निर्णय घ्यावेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।